नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। मी घेतलेला आहे एक कच्चा बटाटा, साईजने मोठा घेतलेला आहे बटाटा, त्यामुळे एकच वापरते। बटाटा वरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता त्याला सोलून घेते। ही रेसिपी अगदी पटकन बनते आणि उपवासासाठी सुद्धा बेस्ट आहे। या रेसिपीसाठी कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा आणखीन काही अजिबात लागत नाही। आता बटाटा सोलून झालाय, त्याला आता कट करून घेते। ज्या प्रकारे आपण फ्रेंच फ्राईज कट करतो त्या प्रकारे कट केलं तरी चालेल। आता याला अशा प्रकारे कट करून घेते। बटाटा मोठा आहे घेतलेला, त्यामुळे मी याला सेंटर मधून सुद्धा कट करून घेणार आहे। तुम्ही बटाटा छोटा घेत असाल तर सेंटर मधून कट करायची गरज नाही। अशा प्रकारे कट करून घेतलाय मी। अशा प्रकारे बटाटा कट करून घेतला। आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। या रेसिपीसाठी पीसेस बारीक नसले तरी चालतात, अशा प्रकारे जाड पीस ठेवायचे असतात। स्वच्छ धुवून झालेले आहेत, आता याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। याला कोरडं करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत मी तेल ठेवलंय गॅसवर तापायला। तेल तापल्यानंतर एक एक पीस यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे। बटाटे फार जास्त फ्राय करायचे नाहीये, थोडेसेच फ्राय करायचे आहेत। आता यांना काढून घेते एका प्लेटमध्ये। आता याला थोडं कोमट होऊ द्यायचे किंवा थंड झाले तरी काय हरकत नाही। आता मी घेतलेला आहे पोळपाट। तळलेल्या बटाट्याची एक एक स्लाइस घेऊन वरून त्याला हलकं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फार जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर त्याचा चुरा होईल। आणि असंच प्रेस केल्यानंतर सराट्याच्याच मदतीने त्याला पुन्हा डीप फ्राय करून घ्यायचं आहे मंद आचेवर। खूप छान कुरकुरीत बनतात। हे तुम्ही उपवासासाठी सुद्धा करू शकतात, बनवू शकतात। डिश अगदी पटकन बनून तयार होते आणि खायला सुद्धा क्रिस्पी आहे। प्रोसेस मात्र मंद आचेवरच करायची। आता हे फ्राय झालेले आहेत, याला काढून घेणार आहे प्लेटमध्ये। असेच बाकीचे सुद्धा मी फ्राय करून घेते।
यांनासुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता प्लेटमध्ये काढल्यानंतर यावर आपण आवडीनुसार मसाले घालू शकतो। लाल मिरची पावडर मी घातलेली आहे, थोडीशी जिरेपूड घालते आहे आणि चाट मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान चटपटीत आणि कुरकुरीत रेसिपी आहे, पटकन बनते, नक्की ट्राय करा। यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, स्किप करू शकतात उपवासाच्या दृष्टीने बनवत असाल तर। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।